नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केलाय. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्यात. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याची माहिती आज विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज माध्यमांना दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संक्षिप्त अर्थसंकल्प सादर केलाय, परंतु त्याआधी महत्त्वाचं आणि ज्यांच्यावर आज सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय ते म्हणजे कुठलीही निवडणूक समोर नसताना ज्यांची टीका केली जाते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने निर्मला सीतारामन यांची अर्थमंत्री या नात्याने 12 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केलंय. पुणे शहराची झपाट्याने वाढ होते, त्यामुळे अस्तित्वात इमारतींचा स्वतंत्र विकास न करता त्यांचा समूह विकास अर्थात क्लस्टर विकास केल्यास त्यांना मोकळ्या जागा, बागा, मैदान यांसारख्या सुविधा पुरवल्या जाऊ शकतात. नगर नियोजन योजनांनी अंमलबजावणी शहरालगतच्या भागात करता येईल, यासाठी शहर आराखडा विभाग स्थापन करण्याचं नगर नियोजन विभागाला सांगण्यात आलंय. सल्लागारांच्या माध्यमातून शहरांचा नियोजनबद्ध विकास करता येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहण्याकरिता पोलीस दलाला सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून सुसज्ज करणे ही राज्य शासनाची प्रामाणिकता आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. सर्वांच्या प्रयत्नातून आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेवर अग्रेसर व सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करूया असा संकल्पही त्यांनी व्यक्त केलाय. पुणे वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत ॲडव्होकेट हेमंत झंजाड हे विजयी झालेत. उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट समीर भुंडे, ॲडव्होकेट सुरेखा भोसले तर सचिवपदी ॲडव्होकेट पृथ्वीराज थोरात, ॲडव्होकेट भाग्यश्री गुजर हे विजयी झालेत. खजिनदारपदी ॲडव्होकेट इंद्रजित भोईटे यांची निवड झाली आहे. प्रयागराज येथे सध्या कुंभमेळावा सुरू असल्याने देशभरातून पर्यटक येथे येत आहेत. यासाठी पुण्यातूनही हजारो भाविक विमानाने जात आहेत, परंतु तिकीट दर जास्त असल्याने भाविक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांसोबत बैठक घेत तिकीट दरात नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. त्यानुसार विमान कंपन्यांकडून तिकीट दरात 50% घट करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला भरभरून मतं दिली आहेत. मात्र आता सत्ताधारी भाजपकडून पुणेकरांना ठेंगा दाखवला जातोय. पाण्याचा हक्काचा कोटा न देता सत्ताधारी जलसंपदांमार्फत महापालिकेला दंड करून अडवणूक करतायत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीत मतमोजणीवर हरकत घेतलेल्या बहुतांश उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता केवळ खडकवासला मतदारसंघातच प्रतिरूप मतमोजणी होणार आहे. जिल्हा निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार पुरंदर, भोर व दौंड मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी केलेले अर्ज माघारी घेतलेत. तसेच शिरूर मतदारसंघातील उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे प्रतिरूप मतमोजणीसाठी केलेला अर्ज मागे घेतलाय. पुणे शहरात गुलेनबॅरी सिंड्रोमचे सावट असताना लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमधील पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली असल्याचं दिसून आलंय. गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदी ही वारंवार फेसाळते. इंद्रायणी नदी फेसाळल्यामुळे आळंदीतील नागरिक आणि वारकऱ्यांच्या जीवाची खेळ सुरू असल्याचं स्पष्ट दिसून येतंय. पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट झालेल्या नांदेड, नांदोशी या भागांमध्ये सध्या GBS या आजाराने रुग्ण वाढत आहेत. पालिकेत हा भाग समाविष्ट होऊने अनेक वर्ष झाली आहेत, तरी येथे शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्यानं GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर या बाधित भागांना पालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने पालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये हत्या, कोयत्याने दहशत पसरवणं, गाड्या फोडणं, खून करणं अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत. तसंच असताना अनैतिक संबंधातून पुणे महानगरपालिकेतील एका कंत्राटी कर्मचारी तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात घडली. त्या तरुणाला रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.